नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टू हॅवची क्रियापदे पाहणार आहोत. तर टू हॅवची दोन्ही पद्धतीने सहायकारी क्रियापद म्हणजे सहायकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद म्हणूनही वापर केला जातो. तर पहा, आता टू हॅवचे क्रियापद कोणकोणती असतात नेमकी. तर पहा, हॅव आणि हॅज ही प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात. हॅव आणि हॅज ही दोन प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात. त्यानंतर पास्ट टेन्स मध्ये हॅव वापरतात आणि फ्युचर टेन्स मध्ये शॅल हॅव, विल हॅव म्हणजे हे दोन वापरतात. ठीक आहे, म्हणजे शालच्या पुढे हॅव आणि विलच्या पुढे हॅव लागतात. शाल आणि विल त्याच्यामुळे आपल्याला फ्युचर टेन्स कळतो आणि हॅवमुळे त्याच्या समोर जर लागलं तर ते आपल्याला टू हॅवचे क्रियापद म्हणावं लागेल. तर पहा, आता हॅव म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये दोन वापरतात. मग हॅव कुठे वापरायचं आणि हॅज कुठे वापरायचं. तर हॅव हे कशा समोर वापरायचं, आय आणि अनेक वचनी करते. मग आता आय आणि अनेक वचनी करते कोणकोणते आहेत, तर वी आहे, त्याच्यानंतर यू सुद्धा अनेक वचनी करता येतो, त्याच्यानंतर दे अनेक वचनी करता येतो. म्हणजे याच्या समोर काय वापरावं लागेल, आपल्याला हॅज वापरावं लागेल. त्याच्यानंतर हॅज कशाच्या समोर वापरतात, तर आय सोडून म्हणजे आयच्या समोर नाही, आय सोडून एक वचनी करते. मग एक वचनी करते कोणते, ही येईल, त्याच्यानंतर सी येईल, एखादं नाव येईल, राम, एखादं सीता असं नाव येईल. तर याच्या समोर काय वापरणार आपण, हॅज वापरणार. म्हणजे आता पहा, आयच्या समोर काय वापरणार, हॅव वापरणार. ठीक आहे, वीच्या समोर काय वापरणार, हॅवच वापरणार, कारण अनेक वचनी करताय. वीच्या समोर काय वापरणार, हॅवच वापरणार. देच्या समोर काय वापरणार, हॅव वापरणार. म्हणजे आय एक आणि दुसरं अनेक वचनी, वी असेल, यू असेल, दे असेल, त्याच्या समोर काय वापरायचं आपल्याला, हॅव वापरायचं. आणि आता आय सोडून म्हणजे आता आय सोडून ही काय आहे, एक वचनी, म्हणजे याच्या समोर काय वापरणार, हॅज. याच्याही समोर काय वापरणार, हॅज. याच्याही समोर काय वापरणार, हॅज. याच्याही समोर काय वापरणार, हॅज. का वापरला आपण, तर कारण ही एक वचनी करते आहे, एक वचन आहे. ठीक आहे, तर एक वचन करते असल्यामुळं याच्या समोर आपण काय वापरणार आहोत, हॅज वापरणार आहोत. लक्षात आलं का मुली. त्याच्यानंतर आता पहा, हॅड पहा, हॅड हे पास्ट टेन्स मध्ये एकच आहे. त्याच्यामुळे काय की कोणताही करता असो, म्हणजे आय असो, वी असो, यू असो, त्यानंतर ही, सी, इट हे कोणतेही जरी करते असतील तर त्याच्या समोर काय लागेल, एकच क्रियापद लागेल आणि ते म्हणजे हॅड. कारण पास्ट टेन्स मध्ये एकच आहे. आता भविष्य काळामध्ये शाल हॅव आणि विल हॅव हे दोन आहेत. तर आय आणि वी याच्या समोर काय वापरतात, शाल हॅव वापरतात. आणि मग आय आणि वी सोडून मग कोणताही जरी करता असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल, विल हॅव वापरावं लागेल. म्हणजे आय आणि वी याच्या समोर आपण भविष्य काळात काय वापरणार, शाल हॅव वापरणार, शाल हॅव. आणि त्याच्यानंतर बाकी हे जे करते उठलेले असेल, कोणताही करता आला तर काय वापरणार आहोत आपण, विल हॅव वापरणार आहोत. ठीक आहे, तर या पद्धतीनं हे टू हॅवचे क्रियापद आहे. मग आता टू हॅवचे क्रियापदाचे दोन भाग पडतात, एक सहायकारी क्रियापदे आणि एक मुख्य क्रियापदे. तर सहायकारी क्रियापद जर वापरायचं असेल आपल्याला तर नेहमी या सूत्रामध्ये वापरावं लागते. म्हणजे कर्ता अगोदर, त्याच्यानंतर टू हॅवचं सहायकारी क्रियापद आणि त्याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. आता मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप काय असते, तर बघा, गो हे झालं पहिलं रूप, त्यानंतर त्याचं दुसरं रूप झालं वेंट, त्याचं तिसरं रूप झालं गॉन, म्हणजे हे झालं त्याचं तिसरं रूप. ठीक आहे, त्यानंतर हे चौथं रूप, पाचवं रूप त्यानंतर आपण बघू. त्यानंतर हे राईट हे झालं पहिलं, हे झालं दुसरं आणि हे रिटर्न झालं तिसरं. ठीक आहे, त्यानंतर इट पहिलं, एक दुसरं आणि इटर्न झालं तिसरं. प्ले पहिलं आहे, प्लेड दुसरं आहे आणि प्लेडच आहे तिसरं. म्हणजे गॉन, रिटर्न, इटर्न, प्लेड हे काय आहे तर तिसरे रूप आहे. तर असे प्रत्येक क्रियापदाचे तुम्हाला पहिलं, दुसरं, तिसरं रूप माहित असणं आवश्यक आहे. तर हे क्रियापदाचे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं हे रूप आपण एक व्हिडिओ त्याचा स्पेशल बनवणारच आहोत. तर आपल्याला टू हॅवच्या क्रियापदाचा वापर फक्त इथे बघायचा आहे. तर आता आपण सहायकारी क्रियापदाचा वापर या सूत्रामध्ये कसा करतात ते बघू. आता वर्तमान काळात सुरुवातीला आपण कोणता काळ पाहू, प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, तर आता प्रेझेंट टेन्स मध्ये हे आहेत करते. मग याच्या समोर अगोदर आता हे झाले करता, यस म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट झाले करते. टू हॅवचे क्रियापद कोणतं वापरायचं, तर आय समोर काय वापरणार आपण, आय समोर काय वापरतो आपण, हॅव वापरतो, म्हणून आय समोर हॅव वापरणार. त्याच्यानंतर वी अनेक वचनी आहे, हॅव वापरणार. दे अनेक वचनी आहे, हॅव वापरणार. यू अनेक वचनीचा आहे, हॅव वापरणार. आणि मग ही, सी म्हणजे तो आणि ती, राम सुद्धा एक वचनीच आहे, म्हणजे सगळ्यापैकी काय वापरणार आपण, हॅज वापरणार. ठीक आहे, मग आता आय हॅव, मग आता आपल्याला काय करावं लागेल, तिसरं रूप वापरावं लागेल. मग याच्यात एक तिसरं रूप वापरू आपण, आय हॅव गॉन. आहे का नाही, आय हॅव गॉन टू स्कूल.
टू स्कूल हे झालं आपलं कर्म. ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय आहे वी हॅव. त्यानंतर इथं आपण रिटर्न वापरू. वी हॅव रिटर्न अ लेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता दे हॅव इटन. दे हॅव इटन फूड. ठीक आहे. त्यानंतर यू हॅव प्लेड क्रिकेट. ठीक आहे. त्यानंतर ही हॅज ड्रिंक ड्रँक आणि ड्रंक तिसरं रूप आहे म्हणून आपण ड्रंक वापरणार. ड्रंक मिल्क. ठीक आहे. त्यानंतर सी हॅज याच्या समोर एखादं क्रियापद तिसरं रूप वापरू आपण. तर इथं काय सिंग. सिंग म्हणजे गाणे म्हणणे. सॅंग म्हणजे दुसरं रूप आणि तिसरं रूप आहे संग. SUNG अ सॉन्ग. आणि राम सुद्धा एकवचनी आहे. याच्या समोर सुद्धा तिसरं रूप एखादं वापरू आपण की काय वापरू सी सॉ सिंग. सी म्हणजे पाहणे, सॉ म्हणजे पाहिले आणि सिंग हे तिसरं रूप आहे सिंग. सिंग. राम हॅज सीन आणि काय पाहिले तर काहीतरी अ पेन. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला काय आहे की या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करता येईल. म्हणजे आयच्या पुढे हॅव, त्याच्या पुढे तिसरं रूप आणि त्याच्या पुढे कर्म. आय हॅव गॉन टू स्कूल. वी हॅव रिटन अ लेटर. दे हॅव इटन फूड. यू हॅव प्लेड क्रिकेट. ही हॅज ड्रंक मिल्क. सी हॅज संग अ सॉन्ग आणि राम हॅज सीन अ पेन. या पद्धतीने आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करता येईल. आता भूतकाळात जर म्हणलं तर आपल्याला भूतकाळामध्ये काहीच करायचं नाही. फक्त काय करायचंय हे टू हॅवचे क्रियापद बदलले. आपलं स्ट्रक्चर तर हेच आहे म्हणून फक्त इथं आपल्याला काय करावं लागतील टू हॅवचे क्रियापद बदलावं लागतील. म्हणजे या सर्व कर्त्याच्या समोर कोणतेही क्रियापद राहील भूतकाळामध्ये हॅड. म्हणजे या सगळ्याच्या समोर जर आपण हॅड टाकलं की हे काय झालं प्रेझेंट टेन्सचा पास्ट टेन्स होतो. ठीक आहे. आणि या काळाला कोणता म्हणतात परफेक्ट म्हणतात. परफेक्ट टेन्स म्हणतात. म्हणजे हा कोणता जे काळातले सेंटेन्स आहे तर प्रेझेंट परफेक्ट मधले आहे. आता आपण जर हे जर काढले आणि याच्या जागी आपण जर हॅड टाकलं पहा म्हणजे याच्या जागी आपण काय टाकलं आता हॅड टाकलं. तर हॅड टाकलं तर आय हॅड गॉन टू स्कूल. हे कोणतं झालं आता इथं प्रेझेंट नाही होणार. आता इथं कोणता होईल आता पास्ट होईल. म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स होईल. आय हॅड गॉन टू स्कूल म्हणजे मी शाळेत गेलेला होतो. आय हॅड रिटन लेटर म्हणजे मी पत्र लिहिलेलं होतं. दे हॅड इटन फूड म्हणजे आम्ही जेवण केलेलं होतं. यू हॅड प्लेड क्रिकेट म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळलेले होते. या पद्धतीने हे वाक्य होते. आणि ज्यावेळेस आपल्याला आता भविष्यकाळ करायचा असेल तर आपल्याला भविष्यकाळाचे शॅल हॅव आणि विल हॅव या टू हॅवच्या जागी टाकावं लागतील. मग आता शॅल हॅव कशाच्या समोर फक्त आय आणि विल आणि दे यू ही सी राम या सगळ्याच्या समोर कोणते मग विल हॅव. तर तो कोणता होईल म्हणून आपला फ्युचर परफेक्ट टेन्स होईल. मग आता आपल्याला इथे आपण बदल करू. पहा आपण हे बदलल्यामुळे काय झालं आता आय शॅल हॅव गॉन टू स्कूल. वी शॅल हॅव रिटन अ लेटर. दे विल हॅव रिटन म्हणजे पहा आय आणि वीच्या समोर शॅल हॅव लावलं आणि बाकी सगळं काय लावलं आपण विल हॅव लावलं. तर आपला कोणता झाला हा फ्युचर परफेक्ट टेन्स झालेला आहे. या पद्धतीने आपल्याला टू हॅवची जे क्रियापद आहेत हे आपण कसे वापरले तर सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापदे म्हणजे काय की याच्या समोर हे एकटं येत नाही. सहाय्यकारी क्रियापदासमोर एक मुख्य क्रियापद असते. त्याचं कोणतं नाही कोणतं रूप असते. याला आपण काय म्हणत असतो म्हणजे मुख्य क्रियापद. त्याला आपले हे जर क्रियापद आले तर त्याला आपण काय म्हणत असतो सहाय्यकारी क्रियापद म्हणत असतो. परंतु जर समजा मुख्य क्रियापद वाक्यात आलं नाही आणि हेच एकटं जर क्रियापद आलं म्हणजे टू हॅवचंच क्रियापद आलं तर त्याला काय म्हणणार आपण मुख्य क्रियापद म्हणणार. मग मुख्य क्रियापद म्हणूनही टू हॅवचा वापर होतो आणि तो कसा होतो ते आता आपण बघू. आता टू हॅवच्या क्रियापदाचा मुख्य क्रियापद म्हणून कसा वापर होतो तर मुख्य क्रियापद म्हणल्यानंतर त्याला 3 रूप असतात. म्हणून आता हे पहा हॅव हे पहिलं रूप, हॅड हे दुसरं रूप, हॅड हे तिसरं रूप. ठीक आहे. हॅव हे चौथं रूप असते आणि हॅज हे 5वं रूप असते. तर ज्या क्रियापदाला यस किंवा येस लागते त्याला 5वं रूप आहे. आता आपण काहीच नाही फक्त हे एक म्हणजे प्रेझेंट हे पास्ट हे दोनच रूप आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. इथं मुख्य क्रियापद वापरत असताना तर पहा आता पहिला वापर आपण बघायला की ह्याव म्हणजे काय जवळ असणे. मग आता ह्याव आणि हॅज या दोन्हीचा अर्थ तसाच ना. ह्याव आणि हॅज या प्रत्येकाला ह्याव आणि हॅजचा अर्थ ते एकच आहे. तर ह्याव आणि हॅज याचा अर्थ आहे जवळ असणे.
मग मी समजा लिहिलं इथं आयच्या समोर काय लागते हॅव आय हॅव अ कार तर याचा अर्थ काय की माझ्या जवळ कार आहे ठीक आहे त्यानंतर पुन्हा मी जर लिहिलं वी तर वी हॅव अ पेन म्हणजे माझ्या जवळ काय आहे आमच्या जवळ काय आहे पेन आहे त्यानंतर इथं जर लिहिलं मी की हिच्यानंतर हॅव नाही लावायचं हिच्यानंतर काय लावायचं आपल्याला हॅज कारण आय सोबत सगळे एकवचनी समोर हॅज लागते मग ही हॅज अ कार म्हणजे त्याच्याजवळ एक कार आहे असं जवळ असणे पहा इथं काय लिहिलं आपण हॅव आणि ह्याचा अर्थ काय जवळ असणे तर जवळ असण्याच्या अर्थानं ते मुख्य क्रियापद आहे आता याच्यामध्ये मुख्य क्रियापद आलेलं आहे का असं जसं की गॉन रिटर्न इटर्न प्लेड असं काही आलेलं आहे का नाही तर मग मुख्य क्रियापद आलं नाही म्हणून हे हॅव इथंच हॅव हे कशाचं काम करत आहे मुख्य क्रियापदाचं काम करत आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा जो वापर आहे तो आहे एखादा रोग किंवा त्रास असणे एखादा रोग किंवा त्रास असणे तर त्याचे वाक्य बघा त्याला एखादा रोग आहे किंवा त्याला काही कशाचा त्रास आहे उदाहरणार्थ काय हिच्या समोर काय लागेल हॅज he has pain in his body म्हणजे काय म्हणणार आपण की त्याच्या बॉडीमध्ये पेन आहे म्हणजे एखादा आपण रोग सांगायला आहे का नाही त्यानंतर दुसरं समजा जर म्हणलं की he has headache म्हणजे काय की त्याचं डोकं दुखत आहे म्हणजे काय आपण एखादा त्रास सांगायलो किंवा एखादा जर रोग सांगायलो तर तिथं आपल्याला काय करावं लागेल की हॅव आणि ह्याचा वापर करावा लागेल दे हॅव पेन इन देअर बॉडी तर इथे काय म्हणणार आपण की त्यांच्या बॉडीमध्ये काय आहे पेन आहे म्हणजे एखादा रोग सांगायचा असेल किंवा त्रास सांगायचा असेल तरी सुद्धा काय आहे की ह्याचा मुख्य क्रियापद म्हणून वापर केला जातो त्याच्यानंतर टेक या अर्थानेही याचा वापर केला जातो मग आता काय म्हणतो आपण टेक ब्रेकफास्ट असं म्हणतो आहे का नाही तर त्या टेकच्या जागी काय म्हणणार आपण हॅव ब्रेकफास्ट आहे का नाही किंवा आपण आता टेक घेणे विश्रांती घ्या म्हणतो टेक आहे का नाही तर मग आपण काय म्हणणार इथं हॅव अरेस्ट ठीक आहे म्हणजे या पद्धतीने आपल्याला टेकच्या जागी आपल्याला या ह्याचा वापर मुख्य क्रियापद म्हणून करता येतो त्याच्यानंतर करणे म्हणजे काय की समजा सुट्टी करणे पार्टी करणे आहे का नाही तर अशा अर्थाने आपल्याला करता येतो पहा ही हॅव का नाही he has a party म्हणजे काय की तो पार्टी करतो ठीक आहे they have fun म्हणजे ते मजा करतात ठीक आहे म्हणजे पहा असं मजा करणे पार्टी करणे या अर्थाने सुद्धा to have चा वापर आपल्याला करता येतो आणि याच्या समोर म्हणजे दुसरं कुठलंही क्रियापद नाही म्हणून काय हे has आणि have याला काय म्हणू आपण मुख्य क्रियापद म्हणू त्याच्यानंतर आहे की खाणे-पिणे त्याच्यानंतरचा उपयोग काय आपला हॅव म्हणजे काय की खाणे-पिणेला सुद्धा आपल्याला हॅवचा वापर करता येतो म्हणजे पहा ही हॅज वॉटर म्हणजे काय की तो पाणी पितो आता इथं काय पिण्याच्या अर्थाने आपण हे वापर केलाय त्यानंतर काय दे हॅव फ्रुट्स म्हणजे काय की ते फळे खातात म्हणजे इथं आपण पिण्याच्या अर्थाने केला इथं आपण खाण्याच्या अर्थाने केला तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला टू हॅवचा वापर करता येतो तर एवढे हे टू हॅवचे वापर आहेत म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणून त्याचे वेगळे वापर आहेत आणि मुख्य क्रियापद म्हणून त्याचे वेगळे वापर आहेत तर हे दोन्ही वापर आपल्याला लक्षात ठेवावे लागतील जर समजा तुम्हाला हे वापर जर लक्षात आले असतील तर इंग्रजी समजायला आणखीन आपल्याला सोपं होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे आपले सर्वांचे धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रापर्यंत आणि सबस्क्राईब करा कारण की कसं मग ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस युट्यूब काढता त्यावेळेस तुम्हाला आपण जे काही नवीन व्हिडिओ टाकलेले असतात त्याचं नोटिफिकेशन मिळून जातं आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतात